एक महत्त्वाची बातमी समोर येते. फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे, असं मोठा दावा दिल्ली दौऱ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी केला. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचं धोरण सुरू आहे, असं देखील यावेळेस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांचा खरं तर मोठा दावा आता समोर येते, मोठी प्रतिक्रिया समोर येते. पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ऐकूयात. मुंबईहून बातम्या येत आहेत, मी तर दिल्लीला आहे. मुंबईहून बातम्या येतात की देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलवले. त्याचा काय अर्थ काढायचा माहित नाही. कदाचित कॅबिनेटमध्ये बदल करायचा असेल तर कोणाला दुसऱ्याला कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय. आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही लायक चेहरा दिसत नाही जो शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करू शकेल. काय करतात मला माहित नाही. कदाचित त्यांचं एका दगडात दोन पक्षी मारायचं जे धोरण असतं ते यावेळेला सुद्धा चालणार आहे का नाही माहिती नाही मला. बघूया आता काय होतं ते, कोणाला जबाबदारी देत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.